चला तर मग मंडळी, खास पद्धतीने बनवलेला गव्हाच्या पिठाचा शिरा. हा शिरा इतका मऊ दाणेदार होतो, खरं सांगू तर खाताना तुम्हाला वाटेल खवा किंवा मलईदार क्रीम खात आहे. ठिकाणी मी 2 वाटी दूध घेतलं आणि 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी तूप घेतलं. पहिली आणि सर्वात महत्त्वाची खास ट्रिक, एका प्लेटमध्ये गव्हाचं पीठ काढून घ्यायचं, वरतून 2 चम्मच इतकं दूध टाकायचं. आता या ठिकाणी हाताने हे पीठ छान चोळून घ्या. दूध टाकल्यामुळे रवेदारपणा खूप वाढणार. वरतून दूध टाकल्यामुळे चव आणि टेक्स्चर पण खूप सुंदर येते. आता एक ताट घ्यायचं, त्यामध्ये एक चाळणी घ्यायची. हे दाणेदार पीठ त्या चाळणीत टाकायचं आणि पीठ सर्व गाळून घ्यायचं. वरचं सर्व पीठ हलक्या हाताने चाळून घ्यायचं आणि त्यातील काही गुठळ्या असेल तर हलक्या हाताने असं सॉफ्ट करत करत सर्व गुठळ्या निघून जाणार. बघा, गाळल्यानंतर पीठ कसं दाणेदार रवेदार दिसत आहे. ही स्टेप वापरल्यामुळे आपला शिरा हॉटेलसारखा दाणेदार लागणार. आता या ठिकाणी मी हे सर्व गाळलेलं पीठ मोजून बघते किती आहे, तर बरोबर 1 वाटी झालेलं आहे. आता या ठिकाणी गॅस पेटवायचा, गॅसवर कढई गरम व्हायला ठेवायची. कढईमध्ये मोजून ठेवलेलं 1 वाटी तूप टाकायचं. तूप कडकडीत गरम झाल्यानंतर या कडकडीत तुपामध्ये आपण आधीच तयार करून ठेवलेले गव्हाचे पीठ दाणेदार टाकायचे. गॅसची फ्लेम मंद आचेवर मध्यम ठेवा आणि सतत फिरवत राहा. त्यामुळे तळाला लागणार नाही आणि गव्हाचे पीठ बिलकुल जळणार नाही. साधारण 2 ते 3 मिनिटात पिठाचा रंग बदलू लागणार. जेव्हा पिठाचा छान सोनेरी रंग येणार आणि संपूर्ण घरात भाजलेल्या पिठाचा आणि तुपाचा खमंग सुगंध पसरेल, तेव्हा समजायचं आपलं गव्हाचं पीठ परफेक्ट भाजल्या गेलेलं आहे. आता या ठिकाणी मी बुरा साखर वापरलेली आहे. बरोबर मोजून 1 वाटी वापरलेली आहे. आता या ठिकाणी 1 वाटी साखर टाकून 1 ते 2 सेकंद मंद आचेवर छान परतून घेऊ. साखरेमुळे शिऱ्याला एक छान ग्लेज आणि टेक्स्चर येते. आता वेळ आहे दूध टाकायची. 1 वाटी पिठासाठी आपण या ठिकाणी 2 वाटी दूध वापरतोय. बरोबर मोजून 2 वाटीच दूध वापरणे गरजेचे आहे, कारण गव्हाचं पीठ दूध शोषून घेते आणि छान फुलून येते. दूध टाकल्यावर सतत हलवत राहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाही. 2 ते 3 मिनिटात दूध संपूर्ण आटल्या जाते आणि शिरा कढई सोडू लागते. खरंच मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. बघा किती मऊ आणि लुसलुशीत दिसत आहे आपला शिरा. वरतून थोडं जायफळ आणि विलायची पावडर सुद्धा टाकलेली आहे. यामध्ये आपापल्या आवडीनुसार इतके ड्रायफ्रूट टाका. या ठिकाणी मी थोडी किशमिश आणि बदाम टाकलेले आहे. माझा मुलगा ध्रुव, त्याला पण हा शिरा खूप आवडला. खरं सांगू तर ही दुधाची ट्रिक खूप महत्त्वाची आहे आणि खूप काम करते. खरं तर मुलाच्या डब्यात दिला तर सर्वांनी मिळूनच हा शिरा संपवला. इतका टेस्टी आणि दाणेदार होतो. ही रेसिपी शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.